बरोबर. आपल्याला वाटतं आपण फक्त पुढे जातोय, जास्त मिळवतोय. बरोबर. पण त्या नादात कधी आपण आपली मूल्य, आपली नैतिकता सोडतो हे कळत नाही. आणि हाच तो छुपा धोका आहे. तो आतून पोखरत जातो. आणि यालाच जोडून पुढचा मुद्दा येतो की नाही, की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीच चांगला नसतो. अगदी मग ती संपत्ती असो, अधिकार असो, बरोबर. किंवा अगदी साधं काम सुद्धा. जेव्हा आपण एकाच गोष्टीमागे लागतो तेव्हा आयुष्यातला बॅलन्स, तो समतोल बिघडतो. हो, म्हणजे आरोग्य, नाती, मानसिक शांतता याकडे दुर्लक्ष होतं. अगदी. हा अतिरेक कदाचित तात्पुरता काहीतरी फायदा देईलही, पण शेवटी तो हानिकारकच ठरतो. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे सतत अजून अजून हवं या शर्यतीत धावण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे किंवा आपण जे करतोय त्यात कुठेतरी थांबून समतोल साधणं जास्त गरजेचं आहे. हो, पण मग भीती वाटते ना की थांबलो तर मागे पडू. अगदी. आणि इथेच येतो संयम. त्याचं महत्त्व इथेच आहे. ओके. स्रोत म्हणतो समतोल आणि